श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण खूप हेल्दी, पौष्टिक आणि तुम्ही वेट लॉसमध्ये सुद्धा खाऊ शकणारी, लहान मुलांच्या डब्याला देऊ शकणारी अशी एक रेसिपी 1 कप नागली घेतली आहे. पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त सफेद उडदाची डाळ आणि तेवढीच मुगाची डाळ घेतली आहे आणि पाव कप तांदूळ घेतले. हे सर्व मिश्रण एकत्र करून छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तास भिजत टाकायचं आहे. भिजत टाकताना त्यामध्ये 1 चमचा पोहे खायचे, मेथीचे दाणे टाकायचे आहेत. 7 ते 8 तासानंतर आपले सर्व डाळी, तांदूळ आणि नागली छानपैकी भिजलं आहे. आता आपण छान मिक्सरला बारीक वाटून घेऊया. वाटताना छान असं चिकन दळायचं आहे गंधासारखं. त्यानंतर नॉर्मली जसं आपण इडलीचं पीठ फर्मेंट करायला ठेवतो तसंच करायचं आहे. उन्हाळा चालू असल्यामुळे मी यामध्ये सोडा नाही टाकला आहे, तरीसुद्धा आपलं पीठ बघू शकता तुम्ही किती छान फुगलं आहे. आता यापासून आपण बनवायला घेऊया आप्पे. नागली ही शरीराला थंडावा देते ताईंनो. सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहान मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकतात. वेट लॉस करत असाल तर ते सुद्धा ही रेसिपी खाऊ शकतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आपलं पीठ बघा ताईंनो छानपैकी फर्मेंट झालेलं आहे. आता यापासून आपण आप्पे बनवायला घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्याची छान पेस्ट करून घेतली. एका कडल्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये टाकली मोहरी आणि आपण तयार केलेली मिरची आणि लसणाची पेस्ट छानपैकी परतून घेऊया आणि आपल्या मिश्रणामध्ये टाकूया. त्याचबरोबर कांदा, टमॅटो, हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे, ते सुद्धा आपल्या मिश्रणामध्ये टाकून छान एकजीव करून घेऊया. चवीनुसार मीठ आणि 1 पाव चमचा साखर टाकूया. साखरेमुळे आप्पे आपले खालच्या साईडने छानपैकी क्रिस्पी होतात. सर्व जिन्नस मिश्रणामध्ये टाकून छानपैकी एकजीव करून घेऊया. इथे मी आप्पे पात्राला तेल लावून घेतलं आहे, तुम्ही तूप पण लावू शकतात. आणि छानपैकी त्यामध्ये हे मिश्रण फिल करूया. मंद गॅसवर 10 मिनटासाठी आपले आप्पे छानपैकी वाफवून घेऊया. 10 मिनटानंतर बघा आपले आप्पे छानपैकी शिजले आहेत. खालच्या साईडने छानपैकी क्रिस्पी झाले आहेत. आता त्याला पलटून घेऊन वरच्या साईडने पण छानपैकी खरपूस असे शेकून घेऊया. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ताईंनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.